सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करत आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा प्रगतीचा ठरणार आहे. तुम्हाला तुमच्या एखाद्या मित्राकडून चांगली बातमी मिळू शकते. स्वतःच्या कामापेक्षा इतरांच्या कामामध्ये जास्त लक्ष दिल्यानं आज तुमचं नुकसान होऊ शकतं. तुम्ही तुमच्या मेहनतीनं कामाच्या ठिकाणी चांगलं स्थान निर्माण कराल. काही नवीन संपर्कामुळे तुम्हाला त्याचा फायदा होईल. प्रवासाला जाताना वाहन जपून चालवणं आवश्यक आहे, नाहीतर काहीतरी संकट तुमच्यावरती ओढावू शकतं. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस वृषभ राशीच्या लोकांसाठी देण्याघेण्याच्या व्यवहारामध्ये काही समस्या घेऊन येणार आहे. तुम्ही मनामध्ये तुमच्या नातेवाईकांबद्दल कोणत्याही प्रकारचा आकस ठेवू नका. तुमच्या वाढत्या खर्चाबद्दल तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांशी चर्चा करू शकता. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या लग्नामध्ये काही अडथळे येत असतील तर ते संवादाच्या माध्यमातून दूर होतील. कामाच्या ठिकाणी तुमच्या काही जुन्या चुकांमुळे तुम्हाला भीती वाटण्याची शक्यता आहे. तुमच्या घरामध्ये पाहुणे आल्यानं तुम्ही आनंदी व्हाल. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की मिथुन राशीच्या लोकांना आजचा दिवस सकारात्मक फळ मिळणार आहे. एखाद्या कामामध्ये जोखीम उचलणं तुम्हाला टाळावं लागेल. व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस थोडा कमजोर राहणार असला तरीही ते त्यावर सहज मात करण्यामध्ये यशस्वी होतील. काही कामावरती नियंत्रण तुम्हाला ठेवावं लागेल. तुमची कीर्ती वाढल्यानं तुमचं मन प्रसन्न राहील. नोकरीच्या ठिकाणी काही यश मिळाल्यानं तुम्ही आनंदी व्हाल. तुम्हाला एखाद्या सामाजिक कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याची आज संधी मिळेल. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा आनंदाचा असेल. आज तुम्ही तीर्थयात्रेला जाण्याची तयारी करू शकता. तुमच्या प्रयत्नांमुळे तुम्हाला चांगली फळं मिळतील. सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा तुमचा प्रयत्न असेल. तुमच्या उत्पन्नामध्ये वाढ झाल्यानं तुम्हाला समाधान वाटेल. तुमच्या मनामध्ये चाललेल्या गोष्टी तुम्हाला वरिष्ठ सदस्यांकडे व्यक्त कराव्या लागतील, तरच तुम्ही त्यावरती उपाय शोधू शकाल. प्रेम जीवनातील लोक त्यांच्या लग्नाच्या प्रस्तावाचा स्वीकार झाल्यानं आनंदी होतील. आळस झटकून कामाला लागणं आज तुमच्यासाठी योग्य आहे. आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की सिंह राशीच्या लोकांनी आजच्या दिवशी अभ्यास आणि आध्यात्मिक कार्यामध्ये सहभागी व्हावं. यामुळे तुमचं नाव सर्वमुखी होऊन जाईल. धार्मिक कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये तुमचं नाव सर्वश्रुत होईल. नशिबाच्या जोरावर चांगलं नाव कमावण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. तुमच्या भावा बहिणींसोबत तुमचे चांगले जमेल. तुमचं धैर्य आणि शौर्य वाढेल. तुम्ही काही दीर्घकालीन योजनांमध्ये पैसे गुंतवू शकता. तुम्हाला तुमच्या एखाद्या मित्राकडून चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. काही अडथळे असतील तर त्यापासून तुम्हाला आज सुटका मिळेल. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा संमिश्र असणार आहे. तुमच्या भावना कोणत्याही अनोळखी व्यक्तीकडे तुम्ही आज बोलून दाखवू नका. एखाद्या महत्त्वाच्या कामामध्ये तुम्हाला काही अडचणी येत असतील तर त्या अडचणी आज सोडवल्या जाण्याची शक्यता आहे. तुमच्या भूतकाळातील काही चुकांमधून तुम्हाला आज धडा घ्यावा लागेल. सध्या सुरू असलेल्या आरोग्याच्या समस्येकडे दुर्लक्ष करू नका, नाहीतर तो मोठ्या आजाराचं रूप धारण करू शकतो. जर तुम्ही एखाद्याचा सल्ला पाळला तर तुम्हाला त्याचा चांगला फायदा होऊ शकतो. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास तुळ रास.
श्री गणेशजी सांगतात की आजच्या दिवशी तूळ राशीच्या लोकांना जमीन जुमल्यासंबंधी समस्यांपासून मुक्ती मिळेल. तुमच्या जवळच्या लोकांशी तुमचे चांगले संबंध राहतील. कौटुंबिक जीवनामध्ये सतत होणारी भांडणं आणि समस्यांपासून तुम्हाला आराम मिळेल. तुम्ही तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी काही पैसे वाचवण्याचा विचार करू शकता. कुटुंबामध्ये काहीतरी शुभ कार्य होत असल्यानं कुटुंबातील सदस्यांचं तुमच्या घरी येणं जाणं सुरू राहील. तुमची स्थिरतेची भावना प्रबळ होईल. तुमच्या चातुर्याच्या जोरावर तुम्ही तुमच्या काही विरोधकांना गप्प करण्यामध्ये यशस्वी व्हाल. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की नोकरीशी संबंधित वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. व्यवसाय करणाऱ्या लोकांची कोणाशीही भागीदारी करणं टाळावं. तुमच्या व्यवहाराबाबत लोकांसमोर तुमचं मत तुम्ही स्पष्टपणे मांडा, नाही तर तुमच्याकडून मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. सेवा क्षेत्राशी संबंधित लोकांसाठी दिवस चांगला राहील. तुम्ही काही नवीन काम सुरू करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही ते देखील करू शकता. तुमच्या आईशी काही कारणावरून वाद होऊ शकतो. आज नशीब 73% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज धनुराशीच्या लोकांमध्ये खूप ऊर्जा असेल. एखाद्या परीक्षेमध्ये यश मिळाल्यावरती विद्यार्थ्यांना फार आनंद होईल. तुमची महत्त्वाची कामं लवकर पूर्ण करण्याचा तुम्ही आज प्रयत्न करा, नाहीतर त्याला उशीर होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी सावधगिरी तुम्हाला बाळगावी लागेल, नाहीतर कोणी व्यक्ती तुमचं नुकसान करण्याचा प्रयत्न करू शकेल. अभ्यास आणि अध्यात्मामध्ये तुमची आवड वाढेल. तुमचे खर्चही वाढल्यानं तुमच्यासाठी थोडी डोकेदुखी वाढेल. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आजच्या दिवशी मकर राशीच्या लोकांच्या आयुष्यामध्ये भौतिक सुख आणि सुविधांमध्ये वाढ होईल. आज घाईघाईने निर्णय घेणं तुम्हाला टाळावं लागेल, नाहीतर तुम्हाला समस्या उद्भवू शकतात. व्यावसायिकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. आज नवीन लोकसंपर्काच्या माध्यमांशी तुम्ही जोडले जाण्याची संधी तुम्हाला मिळेल. तुम्ही कुटुंबातील सदस्यांकडून काही मागितल्यास तुम्हाला थोडा संयम ठेवावा लागेल. तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये एखाद्या बाबतीमध्ये यश मिळाल्यानं तुम्ही आनंदी व्हाल. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज कुंभ राशीचे लोक काही महत्त्वाची कामं करतील. आज आळस झटकून स्वतःला पुढील कामांसाठी तुम्हाला तयार करावं लागेल, नाहीतर काही समस्या उद्भवू शकतात. व्यवसाय करणाऱ्या लोकांनी आपल्या कामामध्ये गती ठेवावी, नाहीतर काही अडचणी येऊ शकतात. भावांसोबत सुरू असलेल्या वादातून आज तुमची सुटका होईल. सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा तुमचा प्रयत्न असेल. मालमत्तेशी संबंधित एखाद्या प्रकरणातील विवादामध्ये तुम्हाला काही समस्या येत असतील तर त्यातूनही तुम्हाला थोडा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की मीन राशीच्या मंडळींच्या कुटुंबामध्ये आज आनंद राहणार आहे. तुमच्या सुखद सुविधांमध्ये वाढ झाल्यानं तुमचं मन प्रसन्न राहणार आहे. तुमची मालमत्ता खरेदी करण्याची स्वप्न देखील पूर्ण होऊ शकतील आणि तुमचं राहणीमानही सुधारेल. तुम्हाला तुमच्या मूल्यांवर आणि परंपरांकडे बारकाईने लक्ष द्यावं लागेल. व्यवसाय करणाऱ्या लोकांनी काही योजना करूनच पुढे जावं, नाहीतर समस्या उद्भवतील. तुमचा एखादा जुना मित्र तुमच्यासाठी महत्त्वाचा प्रस्ताव घेऊन येऊ शकतो. तर मग मित्रांनो, आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग आपण जाणून घेतलेलंच आहे. तर मग भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.